सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी प्रसंगी स्वागत करतो। मी डॉक्टर गणेश चव्हाण, मराठी विभाग प्रमुख, संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा। बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाची स्थापना 1990 साली झाली। एक छोटंसं रोपटं हिंगणा नगरीत लावण्याचं कार्य डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांनी केलं आणि पाहता पाहता या 34 वर्षाच्या काळात त्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर एका वटवृक्षात झालेलं आहे। या संस्थेच्या उभारणीसाठी डॉक्टर सुधाकर मोगलेवार जे संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमातून त्यांनी हिंगणा नगरीत त्या कॉलेजची स्थापना केली। डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांचे पुत्र डॉक्टर उदय मोगलेवार यांच्यावर आली। वडिलांचं वसा त्यांना बालपणापासूनच लाभलेलं होतं आणि त्या अनुषंगाने या शिक्षण संस्थेत राहून आपल्याला सर्वांगीण प्रगती कशा प्रकारे साधता येईल त्याबद्दल ते सतत प्रयत्नशील असतात। आमच्या महाविद्यालयात सध्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा प्रकारच्या 3 फॅकल्टी आहेत। सायन्स फॅकल्टीला ग्रँटवर आणण्याचं कार्य प्रामुख्याने डॉक्टर उदय मोगलेवार सरांनी केलेलं आहे। त्यासोबत 3-4 एकराचा जो काही आमचा परिसर आहे त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची बाग फुलवण्याचं त्या महाविद्यालयात आल्यानंतर कुठल्या तरी आपण एखाद्या उद्यानात गेलेलो आहोत की काय अशा प्रकारचं भास आपल्याला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारचं सुंदर परिसर निर्माण करण्याचं कार्य डॉक्टर उदय मोगलेवार यांनी केलेलं आहे। त्याचसोबत हिंगणा परिसरातील बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात। ग्रामीण भागातून येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही बेताची असते। काही विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा जीवन जगणारे असतात। अशा प्रकारचे विद्यार्थी जेव्हा आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी म्हणून येतात त्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असो किंवा कुठल्याही प्रकारची मदत असो ही संपूर्णपणे मदत करण्याचं कार्य संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उदय मोगलेवार ही प्रामुख्याने करीत असतात। त्या कारणाने आमच्या महाविद्यालयात म्हणजे येणारा जो काही विद्यार्थी आहे तर तो विद्यार्थी या महाविद्यालयाच्या प्रेमात पडतो किंवा या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना सांभाळून घेण्याचं कार्य ही संस्था करते। अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांच्या मनात जागृत करण्याचं कार्य डॉक्टर सुधाकर मोगलेवार करीत असतात। डॉक्टर उदय मोगलेवार यांचं 61 निमित्त अभिष्ट चिंतनाचं कार्यक्रम या संस्थेत कार्यरत असणारे जे काही लोक आहेत आम्ही सगळे एकत्र आलो आणि एकत्र येऊन आम्ही तशा प्रकारचा निर्णय घेतला की आपण संस्थेचे जे काही अध्यक्ष आहे या अध्यक्षांचं अभिष्ट चिंतन सोहळा आपण साजरा करायला पाहिजे। आज मितीला बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे। त्याचसोबत त्याच परिसरात संत गाडगे बाबा हायस्कूल सुद्धा कार्यरत आहे। त्याच परिसरात कॉन्व्हेंट सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे। त्याचसोबत गरीब जे काही विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी दिवसभर कुठेतरी कमाल कष्ट करीत असतात, कमाल कष्ट करणारे जे काही विद्यार्थी आहेत ते दिवसाच्या शाळेत शिक्षण घेऊ शकत नाही अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या उद्देशाने रामनगर परिसरात संत गाडगे बाबा हायस्कूल रात्र शाळेची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा दिवसभर कमाल कष्ट करणारे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिक्षण आजही घेत आहेत। म्हणजे अशा प्रकारचं समजा काय की या संस्थेच्या माध्यमातून कार्य करणारा जो कोणी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे तर त्या अध्यक्षाचा आपण म्हणजे गौरव करायला पाहिजे। यासाठी म्हणून आम्ही 4-5 जे काही आमच्या संस्था आहेत तर त्या 4-5 संस्थेतील लोक एकत्र येऊन अशा प्रकारचं समजा काय की आम्ही ठरवलं की संस्थेच्या अध्यक्षांचं आपण अभिष्ट चिंतनाचं सोहळा घ्यायला पाहिजे। त्यासाठी जेव्हा आमच्या अध्यक्षांना माहीत झालं तर त्यावेळी त्यांनी नकार दिला की अशा प्रकारचं कार्यक्रम तुम्ही घेऊ नका। परंतु आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला की हा जो काही कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय। आम्ही खुशीने किंवा आमच्या अध्यक्षांचा 61चा कार्यक्रम झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या
संस्थेच्या अंतर्गत कार्य करणारे जे काही लोक आहेत तर त्या सगळ्या लोकांना वाटत आहेत त्या कारणाने तुम्ही म्हणजे तशा प्रकारचं समजा काय की या कार्यापासून आम्हाला प्रवृत्त करून देऊ नका. 61चा जो काही योग जुळून आलेला आहे तर तो आयुष्यात एकदा येतो आणि तो कार्यक्रम आम्हाला तुम्ही साजरा करू द्या अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली. त्यांचं सुद्धा तशा प्रकारचा आग्रह केल्यामुळे त्यांनी होकार दर्शवला, परंतु त्यांची तशा प्रकारची अजिबात म्हणजे तशा प्रकारची इच्छा नव्हती. मग आता अध्यक्षांचं आपण 61चा कार्यक्रम साजरा करीत आहोत तर या कार्यक्रमात समजा काही की एखादा हिंगणा म्हटल्यानंतर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येत असतात आणि मग त्या ठिकाणी समजा काही की आम्ही ठरवलं की एखाद्या सिने अभिनेत्रीला आणायला पाहिजे. ग्रामीण भागातून शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी कधी मुंबईला जाऊ शकत नाही किंवा त्यासोबत समजा काही की आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्री किंवा अभिनेत्याला त्यांनी बघितलेलं नाही प्रत्यक्षात. तर त्यासाठी म्हणून इथं म्हणजे लोकांचं मत पडलं किंवा विद्यार्थ्यांचं कसं की एखाद्या समजा काही की कुठल्या तरी अभिनेत्रीला तुम्ही बोलवा तर त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे माहेरची साडी घेऊन अभिनेत्री जी काही अलका कुबल तर तिला मात्र समजा काही की बोलवण्याचा निश्चय केलेला आहे. ती सुद्धा त्या दिवशी कार्यक्रमाला येणार आहे आणि त्यासोबत समजा काय की या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान म्हणजे आपल्या डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे जे काही पूर्वाध्यक्ष आहेत त्या ठिकाणी समजा काय की तशा प्रकारचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. त्याचसोबत या कार्यक्रमाचं उद्घाटन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत श्यामकुमार बर्वे तर त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. त्याचसोबत समजा काय की या कार्यक्रमात आम्ही उदयश्री 2024 अशा प्रकारची स्मरणिका सुद्धा प्रकाशित करतोय. त्याचं सुद्धा विमोचन शिक्षक आमदार जे काही सुधाकर कडबैले तर त्यांच्या हस्ते सुद्धा काय की या स्मरणिकेचं प्रकाशन सुद्धा आम्ही त्या प्रसंगी करणार आहोत. त्यासोबत आम्ही पुन्हा एक अशा प्रकारचा निर्णय घेतला की नुकतंच समजा काय की विधानसभेचं निवडणूक पार पडलेली आहे आणि त्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत जे काही आमदार निर्वाचित झालेले आहे निवडून आलेले आहे तर त्या आमदाराचा सुद्धा आपण सत्कार करावा. यासाठी म्हणून हिंगणा मतदारसंघाचे जे काही आमदार आहेत समीरजी मेघे त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार या ठिकाणी घेतोय. त्यासोबत विकास ठाकरेजी असतील त्यांचा सुद्धा सत्कार किंवा त्यासोबत सुद्धा काही की आम्ही आणखी समजा काही की म्हणजे कशा प्रकारचा गोपाळजी तुमाणे जे आधी रामटेकचे खासदार होते हिंगणा म्हटल्यानंतर रामटेक मतदारसंघात येतो त्यामुळे त्यांचा सत्कार आणि त्यासोबत समजा काही की अमोलजी मिटकरी जे आमदार म्हणून निवडून आलेले आहे अशा प्रकारचे 4 आमदारांचा सत्कार करण्याचं सुद्धा आम्ही घेतलेलं. त्याचसोबत समजा काही की त्या ठिकाणी उदय भाऊ मोगलेवार यांच्यावर एक आम्ही डॉक्युमेंटरी फिल्म तयार केलेली आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी म्हणून तशा प्रकारचं समजा काही की चांगल्या प्रकारची तयारी आमची जी टीम आहे तर ती चांगल्या प्रकारची तयारी त्या ठिकाणी करीत आहे आणि या कार्यक्रमाला आपण सगळे लोक उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी समजा काही की आवर्जून आपल्याकडे आलेलो की आमच्या समजा काही की या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावं. त्यासोबत समजा काही की कार्यक्रमाला उपस्थित राहावं त्या कार्यक्रमात जे काही हे आहे समजा तर त्या ठिकाणी सुद्धा आपण प्रसिद्धी द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो. त्यासोबत कार्यक्रम संपल्यानंतर सगळे महाविद्यालयातील विद्यार्थी असतील किंवा त्यासोबत कार्यक्रमाला येणारे जे काही लोक जे काही मंडळी असतील त्या सगळ्यांसाठी भोजनाची सोय केलेली आहे. आपण सुद्धा त्या ठिकाणी यावं आपण एकत्र बसून समजा काही की त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद आपल्याला सगळ्यांना घेता येईल यासाठी म्हणून एक निमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी माझ्यासोबत जे काही आहे तर त्यांचा परिचय मी आपल्याला सर्वप्रथम देणार होतो ते सुद्धा आपल्याशी संपर्क साधते. माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर गणेश मायवाडे संत गाडगे महाराज महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे. त्यासोबत डॉक्टर उल्हास मोगलेवार सर हे सुद्धा या ठिकाणी सुद्धा उपस्थित झालेले आहे. डॉक्टर संजोग तुपे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. डॉक्टर रितेश कोहळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यासोबत ग्रंथपाल सांभाळणारे प्रामुख्याने संदीपजी हिवरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर संजय ठोक हे या ठिकाणी बसलेले आहे. तर अशा प्रकारचं समजा काय की सगळे लोक आपल्याला निमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आमच्या महाविद्यालयात यावं. त्यासोबत समजा काय की आम्ही जे काही कार्यक्रम घेतोय हिंगणासारख्या ग्रामीण परिसरात तर त्याला एक कव्हरेज मिळावं त्याचं समजा काय की कुठेतरी दखल तुम्ही वर्तमानपत्रातून घेण्यात यावी या उद्देशाने समजा काय की आपल्याला निमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो. सर 21 तारखेला
आता नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे, 31 तारीख आखरी दिवस आहे, तर त्यावेळेस मतलब आमदारांना जे तुम्ही निमंत्रण दिलं का त्यांनी स्वीकार केला आणि ते येणार आहे? तसंच त्यांनी होकार दिलेलं आहे. त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क केला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शनिवार आणि रविवार सुट्टी असते आणि त्याच अनुषंगाने असं आहे की त्यांनी होकार दर्शवलेला आहे. इतका मोठा कार्यक्रम तुम्ही घेता, त्या कार्यक्रमामध्ये सॉफ्ट आणि जे कार्यक्रम सांभाळतात सुरक्षा, त्याच्यासाठी काय विशिष्ट सुरक्षा आम्ही केलेला पोलीस स्टेशनला तसं कळवलेलं आहे आणि सुरक्षेच्या बाबतीत आमच्याकडे महाविद्यालयाचे NSS विभाग आहे, त्यांचे स्वयंसेवक सुद्धा आमचे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही सुरक्षेची व्यवस्था करणार आहोत. दुसरं यांच्या संभाषणाला जोडतो की डॉक्टर उदयश्री मोगलेवार जे आहेत ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत, राजकारणातही समाजकारणातही. आणि आमच्या महाविद्यालयाची 3rd सायकल ही एप्रिल 5 आणि 6 नुकतीच पार पडलेली. यापूर्वी 2 सायकल झाल्यात. 3ऱ्या सायकलमध्ये आम्हाला भरघोस यश मिळालं. 2.93 म्हणजे BW+ असं आम्ही यश संपादन केलं आहे आणि त्या ग्रेडसाठी किंवा 2.93 जे आम्हाला ग्रेड मिळाली त्यामध्ये डॉक्टर उदय मोगलेवार यांचा मोलाचा वाटा आहे. सर, एक थोडक्यात अभिष्ट चिंतन याचं स्पष्टीकरण थोडंसं दिलं तर बरं होईल. अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून तुम्ही करत आहे, तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण ओपन करून दिलं तर. स्पष्टीकरण म्हणजे द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की 61वीचा जो कार्यक्रम आहे, 61 वर्षे पूर्ण झाल्यानंतरचा, त्यामध्ये आम्ही म्हणजे त्यांचं 61वी पूर्ण करण्याचा मानस आम्ही म्हणजे सगळ्यांनी व्यक्त केला आणि त्याला अभिष्ट चिंतनाचं नाव जाहीर करण्यात आलं.